नमस्कार, मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात अभिजित भारत। आजपासून नागपुरातील विधान भवनात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। नागपुरात 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे। आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएम बीड परभणी प्रकरण या मुद्द्यांना उचलून धरले होते। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम विरोधात आणि सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार निदर्शने केली। तसेच परभणी हिंसाचार आणि बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावर सरकारने उत्तरे द्यावी अशी मागणी ही विरोधकांनी केली। याशिवाय महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना स्थान न दिल्याने त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली। अधिवेशनादरम्यान गंभीर चर्चा, निर्णय आणि कधी कधी वादही पाहायला मिळतात। या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। याशिवाय विरोधक सरकारला कोणत्या मुद्द्यांवर धरतात, विरोधक आणि सरकार यांच्यातील चर्चा किंवा वादातून कोणते निर्णय होतील, सामान्य जनतेला या अधिवेशनातून दिलासा मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच नवनवीन घडामोडींसाठी बघत रहा अभिजित भारत।